आज आपण विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आणि आपले सगळ्यांचे नेते खासदार स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांच्या रिक्त जागे झालेले पोटनिवडणुकीच्या निमित्तानं आपले दोनही उमेदवार रवींद्र चव्हाण लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठी आपल्या भागातले लोकप्रिय आमदार आणि आपले उमेदवार मोहनअण्णा हंबर्डे यांच्या पंजा या चिन्हाला मतदान करून महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवाराला आपण भरपूर मतदान करून आशीर्वाद देऊन त्यांना निवडून पाठवावं ही आग्रहाची विनंती करायला आपल्यापर्यंत इथं आलेलो आहोत। या ठिकाणी आपल्या मराठवाड्यात आणि विशेष करून नांदेडमध्ये स्वागताची परंपरा मोठी आहे। मोठे मोठे हार शाली, खऱ्या अर्थानं ही वेळ आता स्वागत आणि सत्काराची नाही, ही वेळ आहे महाराष्ट्रातल्या शिवद्रोही सरकारच्या विरोधात। ही वेळ आहे महाराष्ट्रद्रोही जे महायुतीचं भ्रष्टाचारी सरकार आहे त्या सरकारला उलथून लावण्यासाठी मी माझ्या आया बहिणीचा, माझ्या वडीलधाऱ्यांचा आणि माझ्या युवकांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि या ठिकाणी अक्षमन करण्यासाठी मी इथं आलेलो आहे। आणि मला विश्वास आहे की तुमच्या आशीर्वादाच्या भरोशावर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार बहुमतानं येणार, हे काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे। आणि म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपल्या लोकसभेचे प्रभारी आणि आपल्या बाजूच्या तेलंगणातले सुरेश कुमार रोटकरजी, आमच्यासोबत आलेले अल्पसंख्याक सेलचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष ॲडव्होकेट वजाद मिर्जाजी, आमचे या भागाचे लोकप्रिय माजी आमदार ओमप्रकाश पोकरनाजी, DR कदम काका, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भुजंग पाटील, आमचे प्रदेशचे सचिव मुजाहिद खान, धोंडू पाटीलजी, शमील अब्दुल्लाजी, आपल्या गावचे सरपंच जमीरजी, सुरेंद्र गोडसकरजी, जसाबाई मोटवानी, धनराज राठोड, आमच्या महिला काँग्रेसच्या नेत्या श्रीमती रेखाताई चव्हाण, डॉक्टर करुणा जमदाडे, बाबा सेठ, एकनाथ मोरे, बालाजी चव्हाण, कल्पनाताई डोंगरीकर, अलाउद्दीन, अजीज कुरेशीजी, JP पाटील, सुहास पाटील, विशेष करून ज्यांनी आमची भगिनी ज्यांनी RSS आणि भाजपचा जो खरा चेहरा आहे बटंगे तो कटंगे वाल्यावर ज्या पद्धतीनं प्रहार त्यांनी केला त्या आरसिया कैसर, ररूप जमीनदार, सिंधुताई देशमुख, आनंद गुंडिले, शेख इस्लाम आलम, अब्दुल रहमान, जहांगीरदार नगर सेवक, अल्ताफ भाई, मैं आपका भी धन्यवाद करता हूँ। डॉक्टर हमारे मैं डॉक्टर का ख्याल नहीं है ना, वो पीछे से है। डॉक्टर रेपणवार जी, मंचावर बसलेली सगळी सन्माननीय आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता बहिणी, आमचे सगळे वडीलधारी मंडळी, युवक मित्र, हे निवडणूक आपल्या सगळ्यांसाठी आणि महत्त्वाची ऐतिहासिक आहे। या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राची संस्कृती जी एकात्मतेची होती, भाईचाऱ्यांची होती, आणि या राज्यातला शेतकरी असो, या राज्यातला कुठल्याही धर्मातला माणूस असो, ज्या समानतेने वागत होता, या सगळ्या व्यवस्था शेतकऱ्यापासून संपवण्याचं काम या महायुतीच्या व्यवस्थेने केलं।
उद्धव साहेबांचं घर फोडलं, शरद पवार साहेबांचं घर फोडलं, सत्तेसाठी वैचारिक व्यवस्था संपवल्या। महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे ज्या पद्धतीने खालच्या दर्जाचं राजकारण या भारतीय जनता पार्टीने निर्माण केलं। भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थानं भारत जलाव पार्टी असा त्या भारतीय जनता पार्टीचा उल्लेख अनेकदा केला जात होता। हे भुजबळ जे आहेत, जे आता महायुतीमध्ये आहेत, मंत्री आहेत, त्यांनी तर एकदा विधानसभेमध्ये, मी विधानसभा अध्यक्ष असताना असंच भाजप वर्सेस म्हणजे सत्ता आणि विपक्षाचं भांडण झालं आणि त्या भांडणामध्ये रेकॉर्डवर त्यांनी सांगितलं भुजबळांनी, हे भारत जलाव पार्टी आहे असं भुजबळांनी सांगितलं। आता ते त्यांच्यामध्ये आहे आणि ह्या भारत जलाव पार्टीनं या महाराष्ट्राची जी संस्कृती जी शाहू फुले आंबेडकरांची होती, छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती होती, ही संस्कृतीच या महाराष्ट्रातून संपवून टाकली। वेगळे वेगळे विषय आणायचे, शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत त्याच्यावर दुर्लक्ष करायचं, शिकलेले मुलं मुली असतील त्यांच्याबद्दलची चर्चा करायची नाही, त्यांना न्याय द्यायचा त्याच्याबद्दलची भूमिका घ्यायची नाही। लोकसभेमध्ये आपण लोकांनी यांना दारुण पराभूत केलं तर यांना लाडकी बहीण लक्षात आली। लाडकी बहीण लक्षात आल्याबरोबर 1,500 आमच्या बहिणींना दिलेत आणि 5,000 रुपयाची महागाई वाढवली। एकीकडे 1,500 रुपये तुमच्या हातात दिले आणि 5,000 रुपये तुमच्या खिशातून काढून टाकले। सगळ्या गोष्टी महाग केल्या, महागाईबद्दल बोलायला तयार नाही आणि आता कटेंगे तो कटेंगे। त्या योगीला तर सुद्धा माहीत पडलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये महिलांवर काय अत्याचार चाललेले आहेत। महिलांच्या बद्दल सांगतात महाराष्ट्रात 67,000 महिला गायब झाल्यात। शाळेमध्ये शिकणाऱ्या 4 आणि 5 वर्षाच्या मुली या सुद्धा सुरक्षित नाही। RSSच्या शाळामध्ये बदलापूरमध्ये 4 आणि 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला, त्या 2च नाही तर असंख्य मुलीवर झाला आणि कोर्टाने सरळ त्या ठिकाणी सुमोटो त्या चौकशीचे आदेश आपल्या हाती घेतले आणि जे काही गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई करायची भूमिका घेतली। राज्यातलं सरकार RSSची शाळा आहे म्हणून त्यांच्या संचालक मंडळावर कारवाई करायला तयार नाही आणि 4 आणि 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होऊन त्यांची फिल्म तयार करण्यात आली। एक तर माहितीच्या अधिकारामध्ये तिरोडकर नावाच्या केतन तिरोडकर नावाच्या व्यक्तीनं माहिती घेतली आणि त्यांनी त्या माहितीच्या आधारावर हायकोर्टामध्ये केस केली आणि हायकोर्टाच्या केसच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये काय काय चाललेलं आहे त्या मुलींचे ब्ल्यूप्रिंट तयार करायचा, त्यांचे पिक्चर तयार करायचे, त्यांच्या शरीराचे भाग विकायचं, अशा पद्धतीचा आरोप लावून या केतन तिरोडकरांनी हायकोर्टामध्ये जनहित याचिका टाकली। सांगायचं तात्पर्य असं की लहान मुली असोत की महिला असोत, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर अन्याय होत आहे। हे कुठल्या नाकानं भाजपचे आणि या महायुतीचे लोक मत मागायला आमच्या भगिनीकडे येतात। शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आताच मी मगाशी पेपरमध्ये वाचत होतो की 6 महिन्याच्या पहिले या भागातले माजी मुख्यमंत्री त्यांच्या घरच्या वहिनी ज्या आहेत त्यांच्याकडे हिरे आहेत, त्या हिऱ्याची किंमत 75 लाख रुपये होती। 6 महिन्यात त्याची किंमत आता 96 लाख झाली, म्हणजे ते आपल्याला ॲफिडेविट द्यावा लागतो ना त्याच्यामध्ये आली। पण या हिऱ्याचे भाव वाढलेत मोठ्या लोकांच्या, तुमच्या मताने हे लोक मोठे झालीत, पण या भागातल्या शेतकऱ्यांच्या उसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही। 2014 मध्ये सोयाबीनचा भाव किती होता आणि आज किती भाव आहे? 2014 पासून तर आतापर्यंत खताचे भाव वाढलेत, औषधीचे भाव वाढलेत, आज बियाणाचे भाव वाढले।
ना ऊसाचे भाव वाढलेत आणि हे जे सनामधन्य नेते आहेत जेलमध्ये जाण्याच्या भीतीनं भाजपमध्ये गेलेत, खासदार बनलेत, पण त्या मोदीनं काय हालत केली आपण पाहिलं, त्याचा व्हिडिओ फिरत होता. कसे केली हालत त्यांनी. काँग्रेसमध्ये तर राजासारखा होता आणि तिकडे गेला कसं झालं. आणि नांदेड जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी दिली. नांदेड जिल्ह्याच्या विकासाची नाही, नांदेडला लुटण्याची, लाडलेला लुटण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. पण सोयाबीनचा भाव वाढला नाही. आजही नांदेड शहरामध्ये अनेक भागात पिण्याच्या पाण्याची अडचण आहे. आजही ग्रामीण भागामध्ये तीच परिस्थिती आहे. एकदा नाही दोनदा मुख्यमंत्री आपण केलात, काँग्रेस पक्षाने केला, तुमच्या मताच्या आशीर्वादाने ते झालेत. पण नांदेडच्या विकासाचं स्वप्न तुम्ही जे तयार केलं होतं, सर्वांगीण विकासाचं म्हणजे सिमेंटचे रस्ते बांधले आणि कमिशन खाल्लेत म्हणून विकास होत नाही. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की नांदेड जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी नाना पटोले घेणार. मला आपल्या जिल्ह्यातून 7ही आमदार, 8ही आमदार, आपल्या 8 येतात नांदेड जिल्ह्यामध्ये. एक आता आमचे माधव 9 आहेत. 9ही आमदार नांदेड जिल्ह्यातले महाविकास आघाडीचे आपल्याला निवडून द्यायचे. महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार येणार आहे आणि विकासाचं जे स्वप्न नांदेड जिल्ह्यातल्या लोकांनी पाहिलं त्याला पूर्ण करण्याची जबाबदारी नाना पटोलेची राहणार आहे. रवींद्र चव्हाण असतील, अण्णा अंबार्डे असतील, माधवराव जवाळकर असतील, सत्तार भाई असतील, आमच्या तिकडे कांबळे साहेब असतील, आमचे पप्पू पाटील असतील, या सगळ्या उमेदवारांना आपल्याला जिथं जिथं आपला संपर्क आहे त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी मतदान करून, कारण की नांदेड जिल्ह्याने एक इतिहास या लोकसभेमध्ये रचलेला आहे. देगलूर नाक्यावर जवळपास 7 बूथवर 100% मतदान करण्याचा विक्रम या देशामध्ये पहिल्यांदा कुठल्या भागाने केला असेल तर त्या नांदेड जिल्ह्याने केलेला आहे. देगलूर नाक्यावर 100% मतदान झालं. त्याचप्रमाणे ही निवडणूक सुद्धा अल्ताफ भाई डरने का नहीं है ऐसे सब मामलों में. अल्ताफ भाई जो लोग बोलते कि जहां जहां इनको लोगों पे अत्याचार करना होता है और जब लोग यूनाइटेड होते हैं तो उसको जिहाद कहते हैं. तो इनके जिहाद, ये आरएसएस और बीजेपी का जिहाद अलग है. इनका जिहाद लोकतंत्र के विरोध का है. ये लोकतंत्र तोड़ना चाहते हैं, हिंदू मुस्लिम को आपस में लड़ाना चाहते हैं. डिवाइड एंड रूल जो अंग्रेजों का जो करतूत थी वो करतूत बीजेपी और आरएसएस करती है. हमारे देश में हिंदू और मुस्लिम एक ही है. हम सब लोग एक है. जो हिंदुस्तान के लोग हैं वो हम सब एक है. इसलिए हम लोग कौमी एकता का नारा लगाते हैं. हमारे दरगाह हो, हमारे मंदिरों हो, सभी जाति के धर्म के लोग जाते हैं. लेकिन इन लोगों ने जानबूझकर अपने देश में आपस में लड़ाने का एक काम शुरू किया है और लड़ाकर अपन सत्ता में कैसे जाएंगे और बाबा साहब अंबेडकर का संविधान तहस नहस कैसे करेंगे उसके ऊपर इनका काम शुरू है. लेकिन आपको डरने की नहीं है, क्योंकि राहुल गांधी जी बार बार कहते हैं कि डरो मत. हीच मोहीम घेऊन आपण आता महाराष्ट्रात निघालेलो. काल राहुल गांधी जी आलेत, काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब आलेत, शिवसेनेचे नेते उद्धव साहेब ठाकरे साहेब होते, शरद पवार साहेब राष्ट्रवादीचे नेते होते. काल महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही 5 गॅरंटी त्या ठिकाणी दिल्यात. हे लोक 1,500 रुपयाच्या गोष्टी करत होते. आम्ही 3,000 रुपये आमच्या प्रत्येक भगिनीला देण्याचा निर्णय केलेला आहे. शिकलेल्या मुला मुलींना ज्यांना नोकऱ्या नाहीत त्यांना दर महिन्याला 4,000 रुपये आम्ही देणार.
महिलांना पूर्ण राज्यामध्ये कुठेही जायचं असेल तर बस फ्री राहणार आहे. शेतकऱ्यांचं सगळं कर्ज 3 लाखापर्यंतचं माफ केलं जाणार आहे आणि ते सरसकट कुठल्याही अट आणि त्याच्यामध्ये राहणार नाही. 50,000पर्यंतचं प्रोत्साहन त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. आरोग्य व्यवस्थामध्ये, कारण की आज महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्थेची हालत आपण पाहिली की दवाखान्यामध्ये जाणारी लोक सरळ जातात आणि आडवे होऊन निघतात. लोकांजवळ पैसे नाहीत आणि म्हणून आता आपलं सरकार महाराष्ट्रात तुमच्या आशीर्वादाने येणार आहे. जो 25 लाख रुपयाचा खर्च आणि औषध सुद्धा त्याच्यामध्ये हे राज्य सरकार खर्च करेल अशा पद्धतीचं वचन काल गॅरंटी देण्याचं काम झालेलं आहे. विशेष करून जातीनिहाय जनगणना करण्याची एक धोरण घेतलेलं. आज आपण आपल्याला माहितीसाठी सांगतो की जातीनिहाय जनगणनेच्या माध्यमातून भाजपवाले सांगतात की हे लोक आपसात लढवतात आहेत. आपल्या देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येकाचं जातीनिहाय सर्वेक्षण झालं पाहिजे. आर्थिक आणि शैक्षणिक हा त्यांचं सेन्सेस हा सरकारजवळ असला पाहिजे. कोणाला राहायला घर आहे की नाही, कोणाला खायला अन्न आहे की नाही, त्याच्या मुलामुलींना शिकायची व्यवस्था आहे की नाही, या सगळ्या व्यवस्थेची माहिती सरकारजवळ असली पाहिजे. आपण पाहतोय या फेकूच्या जुमलेबाजाच्या सरकारमध्ये 2022 पर्यंत आम्ही सगळ्यांना घरं बांधून देऊ असं नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं. मी तुम्हाला विचारतो, तुमच्या गावामध्ये सगळ्यांना घरं गरीब माणसाला मिळालेत का? कोणी सांगितलं होतं? नरेंद्र मोदींनी, प्रधानमंत्रीने सांगितलं. तुमच्या वाजेगावमध्ये प्रत्येक माणसाला घरं दिली नाही, तुमच्याच वाजेगावलाच नाही तर देशातल्या अनेक गावामध्ये अजूनहीपर्यंत लोकांना घरं मिळाली. आणि सांगितलं कोण? नरेंद्र मोदीनं जुमलेबाजी केली की 2022 पर्यंत आम्ही घरं बांधू. कारण त्याला माहीतच नाही जिथपर्यंत जातीनिहाय जनगणना होणार नाही तिथपर्यंत सरकारजवळ आकडे येणारच नाही. कोणाला राहायला घर आहे की नाही आहे आपण ठराव करून पाठवतो, पण त्या ठरावाला व्हॅल्यू नाही, त्याला काही महत्त्व नाही. आणि म्हणून राहुल गांधीजींनी भूमिका घेतली की आम्ही जातीनिहाय जनगणना करू. कर्नाटक आणि खासदार आलेले, तुम्हारे राज्य में जातीनिहाय जनगणने का काम शुरू हो गया है. आज ही मैं पेपर में पढ़ा. राहुल गांधी जी ने तेलंगाना में बताया था कि हमारी सरकार आने के बाद कर्जा पूरा माफ किया जाएगा. वहाँ पे कर्जा माफ हुआ है, लागूनच आपल्या बाजूला. म्हणजे सांगायचं तात्पर्य राहुल गांधींनी दिलेली गॅरंटी ही वचन आहे, त्याला पूर्ण करण्याचं काम राहुल गांधी करतात. जे बोलतात तेच करतात. आणि नरेंद्र मोदीने काय सांगितलं होतं कि मैं काला धन लाऊंगा बहनों भाइयों और 15 लाख रुपए तुम्हारे खाते में डालूंगा. टाकले. त्याने सांगितलं की मैं 2 करोड़ियों को 2 साल में नौकरी दूंगा. बेरोजगारी वाढवली आहे सगळ्या पोरांची. म्हणजे जेवढ्या काही घोषणा नरेंद्र मोदीने केल्यात, जेवढ्या काही गॅरंटी दिल्यात, त्या सगळ्या जुमले झालेत. आणि देशातल्या मूठभर उद्योगपत्यांना तुमच्या आमच्या घामाचा पैसा जीएसटीनं लुटून देण्याचं काम चाललेलं आहे. घरकुलचे पैसे मोदीनं खाल्लेत. तेव्हा मला सांगायचं या ठिकाणी इथं आहे, सांगायचं माझं या ठिकाणी मत याच्यासाठी आहे, ही निवडणूक आपल्या अधिकाराची आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या अधिकाराची लढाई आमचे नेते राहुल गांधी लढतात. लोकसभेमध्ये आपण पाहिलं की विरोधी पक्ष नेते झाल्यानंतर त्या नरेंद्र मोदीला सडो की पडो केलं आणि तुमचा आवाज बनून राहुल गांधीजींनी लोकसभेमध्ये अनेक प्रश्न नरेंद्र मोदीला विचारले, उत्तर देऊ शकत नाही. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो, महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन बहुमतानं आपल्याला करायचं आहे. मी मगाशी मुद्दाम म्हणत होतो की आपल्या जिल्ह्यातले जेवढे आमदार महाविकास आघाडीचे आहेत ते सगळेच्या सगळे निवडून आले पाहिजेत. महाराष्ट्रामध्ये बहुमताचं महाविकास आघाडीचं सरकार आल्या
केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार पाय उतार झाल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगतोय। या तेलंगणाच्या बाजूला आंध्रवाला चंद्राबाबू नायडू त्यांच्या बरोबर आहे, तिकडे बिहारचे नितीश कुमार त्यांच्या बरोबर आहे, पण महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झाल्याबरोबर हे दोन्ही कुबड्या बाहेर निघतात आणि दोन्ही कुबड्या बाहेर निघाल्याबरोबर नरेंद्र मोदीचं सरकार पडल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून एक अत्याचारी दिल्लीतलं सरकार आणि महाराष्ट्रातलं भ्रष्टाचारी सरकार हे दोन्ही उद्ध्वस्त करायचं पुण्य तुमच्या हाती आलेलं आहे। आणि म्हणून तुम्हाला येत्या 20 तारखेला मोहन अण्णा हंबर्डे यांच्या पंजा या चिन्हावर आणि रवींद्र चव्हाण यांच्या लोकसभेच्या पंजावर मतदान करून बहुमताने या दोघांना निवडून पाठवा। आणि मी तुम्हाला नम्र विनंती करतो, जैसा अल्ताफ भाई ने कहा कि हमारा 44 साल का सपना पूरा किया, मैंने जब भी कहा अल्ताफ भाई कि नांदेड़ का गुरुद्वारा, क्योंकि हमारे नांदेड़ की गुरुद्वारा दुनिया में फेमस है, दुनिया से लोग आते हैं। डॉक्टर मनमोहन सिंह साहब के ज़माने में जो पैसा यहाँ के डेवलपमेंट के लिए दिया था, वो पैसे का क्या हुआ आपको सबको पता है। पवित्र व्यवस्था का भी पैसा खाने वाले लोग आज हमारे में नहीं है, अच्छा हो गया, पाप धो गया हमारा। लेकिन मैंने आप लोगों को कहा है कि ये तो करेंगे हम सभी जाति को। मुझे पता है कि हमारी धनगर जाति के लोग छूटे, हमारे अन्ना भाऊ साठे विचारधारा के लोग इस व्यवस्था में हम उन लोगों को न्याय नहीं दे सके, टिकट नहीं दे सके, क्योंकि उसकी एक मर्यादा होती है। मैं आप लोगों को सबको विश्वास देता हूं, जो जो जाति के लोग छूटे हैं, क्योंकि हमारे नेता राहुल गांधी जी का ये खुद मत है, और राहुल गांधी जी ने खुद हमें कहा है कि सभी जाति को, सभी धर्म के लोगों को नेतृत्व देना ये जवाबदारी हमारी है, और इसलिए किसी ने नाराज नहीं होना। ये शुरुआत है, कल तक तो हम लोग आज़ादी में नहीं थे, वो भागने वाले आदमी चले गया तो हम आज़ाद हो गए। और अब मैं आपको कहता हूं कि सही आज़ादी हमें मिली है, सब लोगों को मौका देने की जवाबदारी नाना पटोले की है, और मैं आप लोगों को सबको मौका दूंगा, और आप सबके माध्यम से इस नांदेड़ जिले का विकास करने का सपना हम पूरा करेंगे, यही विश्वास इस प्रोग्राम के निमित्त से आपको देता हूं। पुनः मैं आप लोगों को कहना चाहता हूं कि हमारे मोहन अन्ना हंबर्डे और हमारे रविंद्र चौहान, इनके पंजा इस सिंबल पर बटन दबाकर इन दोनों को बहुमत से चुन के दे। इतना कहते हुए मेरे 2 शब्द पूरे करता हूं। धन्यवाद। धन्यवाद नाना भाऊ, आपण या ठिकाणी आलात आणि सर्व सभेला संबोधित केलात, त्याबद्दल नांदेड दक्षिणच्या वतीने आपलं मनापासून आभार व्यक्त करतो। मोहन अन्ना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मोहन अन्ना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रविंद्र चौहान सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नाना भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। आभार व्यक्त करतो। रविंद्र चौहान सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे। मोहन अन्ना तुम आगे बढ़ो। नाना भाऊ पटोले, हमारी एक विनती है, तुम्हारी सरकार बनने के बाद मोहन अन्ना को पालक मंत्री पद देने का वादा करो।